आपण एका जागेवर थांबावं. आपण एका जागेवर थांबावं. रिक्षावाल्याला स्टेजच्या पुढे घ्या. रिक्षावाल्याला स्टेजच्या पुढे घ्या. देऊया. आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. कलेक्टर कचेरीकडे तोंड कर. आपल्याला असं थांबायचंय. हम सब बौद्ध मातंग, बौद्ध मातंग, बौद्ध चांभार, बौद्ध चांभार, बौद्ध खाटीक, बौद्ध खाटीक, बौद्ध खाटीक, बौद्ध मैतर, बौद्ध मैतर, 59 जमाती, 59 जमाती, बौद्ध ख्रिश्चन, बौद्ध ख्रिश्चन, बौद्ध मुस्लिम, बौद्ध मुस्लिम, बौद्ध मुस्लिम, हम सब, हम सब, हम सब, 59 जाती, 59 जमाती, 59 जमाती, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधान. हॅलो, जोर से बोल, जोर से बोल, जोर से बोल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर की अवकडं करा. परंतु सरकारला इथे घाई का? अशा कित्येक प्रश्न सुप्रीम कोर्टाकडे पडून आहेत. म्हणून आपण सर्व भारतीय एक असण्याची एकजूट दाखवण्यासाठी आज इथे आपण एकत्रित जमलेलो आहोत. आपल्या महानगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आणि महापौर, उपमहापौर आदरणीय वाडेकर साहेब, त्याचप्रमाणे आपले मोर्चाचे नेते आदरणीय वाघमारे साहेब. अरे इकडून नका ना सोडू, आम्ही शूट कसं करणार. आणि शहरात कार्यकर्ते इथे एकत्रित जमलेले आहात. मला माहित आहे की आपल्यामध्ये फाटाफूट करून या देशामध्ये आपल्या मागासवर्गीयांच्या मध्ये भांडण लावण्याचं काम काही जातीयवादी शक्ती करत आहेत आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी काही शासकीय यंत्रणा काम करत आहेत. माझी अशी विनंती राहील की बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे ते उपेक्षित माणसांचा विकास व्हावा याच्यासाठी घटना तयार केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण सर्व लोक एकत्रित आहोत. मातंग समाज हा आपला बंधू आहे आणि त्यांनी स्वातंत्र्याच्या काळामध्ये आणि स्वातंत्र्याच्या अगोदर पासून या देशाची सेवा केलेली आहे आणि ब्रिटिशांच्या काळात आपल्या सर्व मागासवर्गीयांनी प्राणांच्या आहुती दिलेली आहे. पण त्याची इतिहासामध्ये नोंदी नाही. म्हणून आपल्या सर्व लोकांनी इतिहासामध्ये जे लढतात किंवा देशासाठी ते लढतात, ते मरतात, त्यांचा इतिहास गाडला जातो. लढणाऱ्या लोकांनी सबक शिकवली पाहिजे की आम्ही सर्व एक आहोत आणि आमच्याच भांडाभांडी करण्याचा प्रयत्न जर तुम्ही केला तर या देशाचे तुकडे तुकडे होतील. आणि म्हणून आपल्या एकजूट ठेवण्यासाठी हा एकजूट मोर्चा काढलेला आहे. देशाच्या एकत्वतेसाठी आणि देशाचं संविधान एक राहावं, देश एक राहावा आणि ह्या देशाचा बाप म्हणून बाबासाहेबांची गणना या देशाने पूर्वीच केलेली आहे. पण सर्व विश्वाचा बाप बनावा यासाठी हा मोर्चा इथे आणलेला आहे. आपल्या सर्व लोकांना माझी विनंती राहील की मातंग समाजाच्या उन्नतीसाठी आपण सरकारने ती उन्नती त्यांची केली पाहिजे. आणि म्हणून बंधुभाव मेळावे आपल्या सर्व लोकांनी 1 तारखेपासून 1 ऑगस्ट पासून अण्णाभाऊ साठ्यांच्या जयंतीपासून आपल्या सर्व समस्त दलितांनी एकजूट दाखवण्यासाठी बंधुभाव मेळावे सुरू करावेत आणि त्या पद्धतीने आपल्याची एकजूट सिद्ध करावी अशी विनंती करतो आणि इथे थांबतो. जय भीम. या ठिकाणी ख्रिश्चन आघाडीचे अध्यक्ष आपण मनोगत व्यक्त करा.